काना काढण्यासाठी एक वापरलेला आहे. त्यानंतर पहिला शब्द आणि दुसरा शब्द यामध्ये समान घटक कुठला आहे का पाहूया. यामध्ये स आहे, दुसऱ्यात स आहे, परंतु तिसऱ्यामध्ये स आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये समान अंक कुठला येतोय, एक आलेला आहे. त्यानंतर 3 हा अंक या दोन्हीमध्ये समान आहे, म्हणजे स साठी 3 हा अंक येऊ शकतो. त्यानंतर पहिला आणि दुसऱ्या शब्दांमध्ये समान अक्षर आहे म, आणि यामध्ये दोन्हीमध्ये समान अंक हा 4 जो आहे तो दोन्हीमध्ये समान दिसतोय, म्हणजे म साठी 4 येईल. पहिल्या समान शब्दासाठी जे अंक आहेत 5, 1, 4, 3 त्यापैकी 1, 4 आणि 3 हे अंक गेले, म्हणजे राहिलेला जो 5 अंक आहे तो 5 अंक न साठी असला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या शब्दामध्ये पामरमध्ये 4, 8, 1 आणि 6 हे अंक घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 घेतला आहे, 4 गेलेला आहे, 8 आणि 6 आहे. परंतु या दोन्हीमध्ये जे समान अक्षर आहे ते दोन्हीमध्ये र हे समान अक्षर आहे, आणि या दोन्हीमध्ये समान अंक 6 आहे, म्हणजे र साठी 6 येईल. या पामर शब्दासाठी जे अंक घेतले 4, 8, 1, 6 यामध्ये 8 अंक शिल्लक राहिले आहेत, म्हणजे 8 हा अंक हा प साठी असला पाहिजे. त्यानंतर रसाळमध्ये 3, 1, 6 संपलेले, फक्त 7 हा अंक राहिलेला आहे, आणि ग हे अक्षर राहिले, म्हणजे ळ साठी 7 हा अंक येईल. अशा प्रकारे प्रथमतः आपण यामध्ये अंक आणि अक्षर याचा जरी क्रमबद्ध मांडणी नसतील तर त्यापासून सुट्टे सुट्टे अक्षर करून आणि अंक करून आपण अंक त्यासाठी मांडून घेतले. यामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे नारळ. नारळ हा शब्द कसा गेला, तर प्रथम आपण नारळ नारळ यासाठी कोणती अक्षर येतात ते पाहूया. न साठी येणारा अक्षर आहे 5, मला काना आहे, कानासाठी येणारा अक्षर अंक आहे 1, र साठी येणारा अंक आहे 6 आणि ळ साठी येणारा अंक आहे 6. म्हणजे नारळ ह्या शब्दासाठी 5, 1, 6, 7 हे अंक येऊ शकतात. याप्रमाणे पर्याय घेतला आहे 1, 6, 6, 1, 7, 3, 5, 1, 6, 7 म्हणजे 3 नंबरचा पर्याय यामध्ये बसतो. परंतु यामध्ये 2 अचूक पर्याय निवडायचे सांगितले, म्हणजे हेच अंक त्याचा क्रम बदलून कुठल्या पद्धतीने मांडले तरी उत्तर येऊ शकतो. तर 5, 1, 6, 7 5, 1, 6, 7 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये देखील आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होते. पुढील प्रश्न आहे याच अंकावरती 1, 4, 3, 1 या अंकापासून कोणता शब्द तयार होईल. तर या ठिकाणी 1, 4, 3, 1 1 म्हणजे कान आहे, 4 म्हणजे ब आहे, आणि 3 म्हणजे स आहे, म आणि स आणि 2 काना शिल्लक आहे, म्हणजे दोन्ही अक्षरांना काना देणं क्रमबद्ध राहील. त्यामुळे म ला काना मा आणि स ला काना सा, मासा हा शब्द तयार होईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं 1431 या अंकापासून तयार होणाऱ्या शब्दाचं उत्तर असेल मासा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे झाडाभोवतीचा पट्टा या अंकाचा शब्द तयार करण्यासाठीचा पर्याय कोणता. यामध्ये प्रश्न सरळ दिलेला आहे, परंतु त्याचा अर्थ आपल्याला त्या झाडाभोवतीचा जो पट्टा आहे त्याच्यासाठी कोणता शब्द आहे तो शब्द प्रथम आपल्याला माहिती असला पाहिजे, किंवा आपण त्यासाठी जे दिलेले पर्याय आहेत त्या पर्यायासाठी ते अक्षर वापरून शब्द तयार करूया. 8, 6, 1 8 साठी प, 6 साठी र आणि 1 म्हणजे काना. मग यामध्ये परा हा शब्द तयार होऊ शकतो, किंवा दुसरा एक शब्द तयार होईल काना जर परा दिला तर पा र, अशा पद्धतीने परा किंवा पा शब्द तयार होईल. दुसरा पर्याय 516 5 म्हणजे न काना दिलेला आहे आणि 6 म्हणजे र, म्हणजे नार हा शब्द तयार करू शकतो, किंवा दुसरा शब्द देखील तयार करू शकतो र ला काना देऊ शकतो आणि रा न
असा एक शब्द यामधून तयार होतो. तिसरा पर्याय आहे 617. 6 म्हणजे र, एक म्हणजे काना आहे आणि 7 म्हणजे अळ आहे. म्हणजे राळ हा शब्द यापासून तयार होऊ शकतो. चौथा पर्याय आहे 416. 4 म्हणजे म, नंतर त्याला काना आहे, एक म्हणजे काना आणि 6 म्हणजे र आहे. म्हणजे यापासून म आणि र यामध्ये मला काढल्यानंतर मान हा शब्द तयार होईल किंवा त्याच्यापासून र जर आपण काना दिला तर रा म हा शब्द तयार होऊ शकेल किंवा जर तो काना र ला दिला आणि म सुरुवात घेतला तर म रा अशा प्रकारचे शब्द तयार होतील. मग यामध्ये परा पार राळ नार रार मार राम आणि मरा हे शब्द तयार झाले. यापैकी झाडावरचा कट्टा यासाठी समान असलेला शब्द जो आहे तो आहे पा. म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीनं अंक आपण क्रमबद्ध रीतीने मांडून कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरला आहे याच तार्किक विचार करून त्यामध्ये अक्षर शोधून आपण या पद्धतीनं या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. पुढील प्रश्न आहे 52. अचे आजचे वय बच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास अचे 5 वर्षानंतरचे वय किती? यामध्ये अचे वय बच्या वयाच्या दुप्पट आहे. मग ज्याचं वय लहान आहे त्याच्यासाठी आपण प्रथमतः एक्स मानू. अ साठी एक्स मानलं तर बचे 1/2 एक्स होईल आणि गणित सोडवण्यासाठी ते किती होईल त्यापेक्षा सोप्या पद्धतीने करायचं. यामध्ये बच्या वय बचे वय एक्स मानू. मग अचे वय बच्या दुप्पट आहे म्हणजे अचे वय बरोबर 2x. दोघांच्या आजच्या वयाचे बेरीज 48 वर्ष असतात म्हणजे x अधिक 2x बरोबर 48 म्हणजे 3x बरोबर 48. x बरोबर 48 छेद 3 होईल. 16 3 ने 16 3 48 म्हणजे x बरोबर 16 आहे. x ब चे वय आहे. मग अ चे वय 2x म्हणजे 32 येईल. मग पर्यायामध्ये आपण पाहिलं 16 37 32 आणि 27 16 आणि 32 दोन्ही पर्याय आहेत. अशा वेळेस गडबड करायची तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा कोणाचं वय विचारलं आहे. तर 32 दिसल्यानंतर आपण या ठिकाणी 32 वरती जाऊ शकतो. परंतु त्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे अ चे 5 वर्षांनंतरचे वय विचारले म्हणजे 32 येणार आहे. तर त्या 32 मध्ये 5 मिळवावे लागतील. मग हे वय दिली 37 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न सोडत असताना अजिबात घाई गडबड करायची नाही. त्या प्रश्नामध्ये शेवट विचारलेला काय आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आणि त्यानुसार उत्तर शोधायचं आहे. याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. एका कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपाच्या मागच्या 5 खांबातील अंतर 20 मीटर असल्यास पहिल्या व 15व्या खांबातील अंतर किती? आता यामध्ये एकूण खांब 15 आहे. हा पहिला खांब दुसरा तिसरा असे 15 खांब आहेत. आपल्याला पहिल्या आणि 15व्या खांबातील अंतर विचारलेलं आहे आणि त्यामध्ये दिलेली माहिती अशी आहे मागच्या 5 खांबातील अंतर 1 2 3 4 आणि 5 हे पाठीमागचे 5 खांब आपण गृहीत धरू. यामध्ये अंतर 20 मीटर आहे. यातील अंतर 20 मीटर. मग ज्यावेळेस कोणत्या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये उदाहरणार्थ आपल्याला सुतळीचे तुकडे संदर्भात असतं की एका सुतळीचे 10 तुकडे केले तर त्याच्यापासून किती भाग होतील तसं यामध्ये 5 खांब आहेत. म्हणजे 5 खांबांमध्ये अंतर दिलेलं 20 मीटर आहे. तर 2 खांबातील अंतर आपण प्रथम काढू. 2 खांबातील अंतर बरोबर काय होईल 5 खांबातील अंतर 20 मीटर आहे आणि त्याच्यामध्ये 4
तुकडे होतात. मग 20/4 4 1 4 4 5 20 म्हणजे 2 खांबातील अंतर 5 मीटर येईल. आता पुढे काय विचारलं आहे, पहिल्या 15 खांबातील अंतर किती, म्हणजे 2 खांबातील अंतर 5 मीटर झालेले आहे. मग 15 पर्यंत खांब टाकत असताना त्यामध्ये भाग येतील 14. 1 ने भाग कमी होतो. जसं 1 ते 5 मध्ये 4 झाले तसे 1 ते 15 मध्ये 14 होतील. जर समजा हे उदाहरण 1 ते 20 असतील तर 19 असतात. मग 1 ते 15 मध्ये 14 भाग होतात. मग 14 गुणिले 5 बरोबर 14/70 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. एक पहिल्या 15व्या खांबातील अंतर हे 70 मीटर असेल. आणि यामध्ये फसवण्यासाठी एक पर्याय दिलेला आहे. 15 खांब आपण 2 खांबातील अंतर 5 काढतो आणि मग पटकन 15 खांब म्हणून 15 गुणिले 5 बरोबर 75 आणि आपण बरोबर आहे पर्याय दिलेला आहे. परंतु 75 हे या प्रश्नाचं उत्तर नसून त्यामध्ये भाग 14 होतात म्हणून 70 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुपारी 1 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळात तास काट्याला ओलांडून पुढे जाईल. यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत विचारलेले. म्हणजे तो 1 नंतर तास काटा मिनिट काटा तास काट्याला ओलांडली पहिल्यांदा ते 2 वाजता देखील ओलांडून गेल्यानंतर देखील तो ओलांडणार आहे. 3 नंतर देखील ओलांडणार आहे. 4 नंतर देखील तो ओलांडणार नाही. मात्र ज्यावेळेस 5 वाजतील त्यावेळेस तास काटा इथे येईल आणि मिनिट काटा इथे राहील. म्हणजे 5 वाजल्यानंतर तो लगेच तास काट्याचा मिनिट काटा ओलांडणार नाही. म्हणून 1 2 3 आणि 4 1 ते 5 या वेळेमध्ये फक्त तो 4 वेळा तास काट्याला ओलांडेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न आकृतीतील पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून निवडा. या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपले 2 संकल्पना आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा पाहत असताना आपण समोर पाहायचं आहे त्यावेळेस वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर होते. आणि आरशातील प्रतिमेमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे जाते. तर हे 2 संकल्पना आपल्याला क्लिअर असल्या आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला विचारलेलं आहे. मग जी केलेली आकृती आहे ती आकृती आपण पाण्याच्या खाली पाहिजे. त्यावेळेस एक एक घटक त्या आकृतीमध्ये आपण या दिलेल्या उत्तर आकृत्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. प्रथमतः यामध्ये एक करायचं की जी आकृती किंवा जास्तीत एक एक घटक जो जुळत नाही त्या पद्धतीने एक आकृती बाजूला काढायची. एक एक घटक आपण यामध्ये पाहू. मध्यंतरी त्रिकोणामध्ये 3 रेषा दिलेल्या आहेत आणि त्याला 2 पोकळ गोल आणि ढबी गोल दिले. प्रथमतः आपण हा जो भरीव गोल आहे याच्या आधारे इकडे आकृतीमध्ये शोधूया. तो यामध्ये जी रेषा आहे ती पाण्यात पाहिल्यानंतर तो उलटा दिसणार आहे. म्हणजे बनलेल्या बाजून वर जाणार आहे आणि रेषा खाली जाईल. यामध्ये तो दिसत नाही उलटा झालेला आहे. यामध्ये बरोबर आहे. यामध्ये देखील बरोबर आहे. यामध्ये देखील बरोबर आहे. परंतु या ठिकाणी तो कोमळ दिसतोय. म्हणजे हा पर्याय म्हणून पहिला आणि चौथा पर्याय हे या पहिल्या निरीक्षणामध्ये बाजूला घेऊ. त्यानंतर याचे 2 रेषा आहेत ज्याला पोकळ गोल दिलेले त्या रेषांचे निरीक्षण करूया. 2 नंबर पर्यायामध्ये उलट केल्यानंतर त्याचे आत्मच तोंड आहे बरोबर आहे. इथे देखील बरोबर आहे. हा पर्याय आपण अगोदरच बाजूला केलेला आहे की त्याच्यामध्ये बरोबर. मात्र 2 आणि 3 या 2 आकृत्यांमध्ये आपण पर्याय शोधणार आहोत. तर यामध्ये हे जे तिरप्या रेषा दिलेले आहे तर तिरप्या रेषांचा भाग आपण शोधूया. प्रथमतः आपण हा डाव्या बाजूचा भाग पाहूया. तो
अशा पद्धतीने दिलाय. म्हणजे तो उत्तरामध्ये जाताना तो उलट दिशेत असा होईल. तर राहिलेल्या दोन आकृत्यांमध्ये पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये पाहूया. तर यामध्ये तो कोणता भाग जुळतोय? पर्याय क्रमांक 3 मध्ये जो हा भाग दिलेला आहे तो त्याच्याशी मॅच होतोय. 2 मध्ये तो दिलेला भाग जुळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतर पुढे या ठिकाणी 56व्या प्रश्नामध्ये ही देखील पाण्याची आकृती आहे. त्यामुळे वरती जे पहिला कोण दिलेला आहे तो खाली होईल. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये हा याची डावी बाजू उजवीकडे गेली म्हणजे हा पर्याय येणार नाही. यामध्ये हा कोण डाव्या बाजूला गेलेला आहे हा येणार नाही. तिसऱ्यामध्ये तो खाली आहे बरोबर आहे. चौथ्यामध्ये खाली आहे परंतु तो उजव्या बाजूला गेलेला आहे. उजव्या बाजू तो जाणार नाही कारण पाण्यातील आकृती पाहत असताना डावी बाजू डावीकडे राहते उजवी बाजू उजवीकडे राहते. म्हणजे या ठिकाणी हा भाग जुळलेला आहे. आता तिन्ही पर्याय आपले बाद झाले म्हणजे हा पर्याय राहिलेला आहे. परंतु तरी त्याचे त्यामध्ये हा जो दुसरा भाग दिलेला आहे हे रेषा जुळतात का पाहिजे. तर त्यामध्ये ही जी मोठी रेषा दिलेली आहे ही यामध्ये उजव्या बाजूला बरोबर आहे. नंतर तो तिरका भागही बरोबर आहे आणि खाली दिलेला हा देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 57. प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब पर्याय निवडा. आरशातील प्रतिबिंब शोधत असताना आपण लक्षात ठेवायचं डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे जाते. मग या ठिकाणी दिलेल्या आकृतीतील प्रत्येक घटकाचा आपण विचार करूया. प्रथमतः गोल आहे. सर्व आकृत्यांमध्ये तो गोल वर्तुळ दर्शविले गेलेला आहे. नंतर पहिल्या आकृतीमध्ये ही जी रेषा दिलेली आहे ती उलटी झालेली म्हणजे इथं बरोबर आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये आयत दिलेली म्हणजे यामध्ये येणार नाही. तिसऱ्या आकृतीत उलटी गेली बरोबर आहे. डाव्या बाजूला गेली चौथ्यात बरोबर आहे. नंतर आपण त्याचा दुसरा भाग पाहूया. दुसऱ्या भागामध्ये ही जी रेषा दिलेली ते डावीकडे आहे ती उजवीकडे गेली. यामध्ये उजवीकडे गेली परंतु हे जे अर्धवर्तुळ आहे ते खालील बाजूने आहे ते वर गेलेले म्हणजे हे येणार नाही कारण त्याची फक्त डावी बाजू उजवी व्हायला पाहिजे होती. ही 2 नंबरच्या आकृतीचा आपण अगोदर भाग केलेला आहे. 3 नंबर आकृतीमध्ये ते बरोबर आहे आणि 4 नंबर आकृतीमध्ये देखील बरोबर आहे. यानंतर पुढचा भाग हा पाहूया. 1 नंबर भाग आहे 3 आणि 4 मध्ये पाहिजे. तर डावी बाजू उजवी बाजू डावीकडे गेली. इथं उजवी बाजू डावीकडे गेलेली इथं पण उजवी बाजू डावीकडे गेली. परंतु हा जो आयत आहे तो खालच्या बाजूने इथं आणि ह्या आकृतीमध्ये वरच्या बाजूने गेला या पाण्याची प्रतिकार सारखा झाला. म्हणून 4 नंबरची आकृती देखील या ठिकाणी बाद झालेली. म्हणून पर्याय क्रमांक 3 पुढील सुद्धा घटक आपण चेक करून पाहूया. त्यानंतर हा डाव्यावरचा जो त्रिकोण आहे तो उजव्या बाजूला जाऊन वरच्या दिशेला आपण बरोबर आहे हा जुळलेला आहे. नंतर हा उजव्या बाजूचा डावीकडे जाईल हा बरोबर गेलेला आणि हा डाव्यावरचा गोल उजव्या बाजूला येईल हा गेला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये सर्व घटक असे जुळत आहेत आश्रित आकृतीशी. म्हणून 57 प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असेल. 58 प्रश्न आहे. प्रश्न आकृती 3 बहुमितिक रचना पूर्ण करा. यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये एक बहुमितिक आकृती दिलेली आहे आणि ती आकृती जैसे थे कोणत्या पर्याय क्रमांकामध्ये बसत आहे 1 ते 4 उत्तर आकृती दिलेली आहे. त्यापैकी ज्या ठिकाणी बसत आहे त्या आकृती आपण नजरेने शोधणार आहोत. प्रथम त्याचा एक एक भागाचा आपण निरीक्षण करूया. हा सुरुवातीचा जो भाग आहे हा याच्याशी जुळतोय बरोबर आहे. हा भाग याच्याशी देखील जुळतोय
हा भाग मात्र इथे जुळत नाही, हा भाग देखील या ठिकाणी जुळत नाही, इथे बदल आहे. नंतर हा खाली घेतलेला जो भाग आहे तो पाहूया. तो भाग इथे जुळत नाही, कारण इथे जरा असा छेद दिलेला नाही, म्हणजे 1 नंबरच्या आकृतीमध्ये बाद झाले. 2 नंबर आकृतीमध्ये जर तो भाग टाकला तर तो तिथे जुळतोय आणि हा तुकडा निगेटिव्ह घेऊन इथे जर जुळत असते, म्हणजे 1, 3 आणि 4 या आकृतीमध्ये हा भाग बसत नसून पर्याय क्रमांक 2 मध्ये हा भाग बरोबर बसतोय. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 59वा प्रश्न आहे, प्रश्न आकृतीतील बहुमुखी रचना पूर्ण करा. यामध्ये देखील आपण चौथा भाग, एक वर्तुळाचे 3 भाग दिलेले आहेत आणि त्याचा चौथा भाग शोधणार आहोत. तर चौथ्या भागाचं निरीक्षण करत असताना त्यातील अंतर्गत दिलेले एक एक घटकाचं निरीक्षण करूया. प्रथमतः 4 आकृत्यापैकी एक एक आकृती आपण बाजूला कशी जाईल किंवा बाद कशी होईल पाहूया. तर पाण्याचा घटक आहे तो त्या 2 रेषा आहेत संपूर्ण आकृतीला. इथे 2 रेषा आहेत, इथे 2 रेषा आहेत, इथे 2 रेषा आहेत. याला मात्र एकच रेषा आहे, ती दुसरीकडे दिलेली नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी पहिल्याच रेषेमध्ये बांधला. त्यानंतर हा भाग पाहूया. या ठिकाणी अजून बरीच आकृती दिलेली आहे, ती इथे जुळते, इथे जुळते, ही बाद झाली. इथे मात्र पोकळ दिली, म्हणजे हा भाग रेषेत जुळत नाही. पर्याय क्रमांक 3 देखील या ठिकाणी बाद होईल. नंतर पुढचा भाग, ही जी छोटी रेषा तिरकी दिलेली आहे तर ती याच्यामध्ये जुळते. इथे मात्र ही डायरेक्टली कर्व दिलेली आहे, ते कर्व नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 देखील या ठिकाणी जुळणार नाही. मग 2, 3 आणि 4 हे 3 पर्यायातून बाद झाल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे खालील विधाने वाचून आणि वाचून योग्य अनुमानाचा पर्याय निवडा. पहिलं विधान दिलेलं आहे, सर्व डोंगर नद्या आहेत, काही नद्या नाल्या आहेत. आणि अनुमान दिले, सर्व नाले डोंगर आहेत, सर्व डोंगर नाले आहेत. प्रथमतः यासाठी आपण वेळ आकृती काढूया. सर्व डोंगर नद्या आहेत, सर्व डोंगर आणि ह्या नद्या. बाहेर वर्तुळ डोंगर दर्शवते, आतील वर्तुळ नद्या. ज्यावेळेस सर्व असा शब्द येतो त्यावेळेस तो पूर्ण घटक त्या घटकामध्ये अंतर्भूत असतो. म्हणजे डोंगरामध्ये नद्या येतील, काही नद्या नाल्या आहेत. सर्व डोंगर नद्या आहेत, सर्व डोंगर नद्या आहेत. त्या ठिकाणी उलट झालं म्हणतो, सर्व डोंगर नद्या आहेत, काही नद्या नाले आहेत. मग हे नद्यासाठी दिलेलं वर्तुळ आहे, ते छेदणारं वर्तुळ नाल्यांचं असेल. काही नद्या नाल्या. आता अनुमान काय दिलंय? अनुमानाच्या अशा प्रश्नामध्ये सर्व नाले डोंगर आहेत, सर्व नाले डोंगर आहेत, म्हणजे पहिला अनुमान चुकीचा आहे. सर्व डोंगर नाले आहेत, सर्व डोंगर नाले आहेत, डोंगर नाले नाही, तेव्हा हे दुसरं देखील अनुमान चुकीचं आहे. म्हणजे अनुमान एक सत्य आहे, चूक. अनुमान 2 सत्य आहे, चूक. दोन्ही अनुमान सत्य आहे, चूक. दोन्ही अनुमान असत्य आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं आपण आकृतीचं, तर यामध्ये प्रथमतः आपण हे चौकोन किती आहे त्रिकोण? 1, 2,
3 4 5 एकूण असे 5 चौकोन आहेत. त्या प्रत्येक चौकोनामध्ये किती त्रिकोण येतात ते बघूया. 1 2 3 4 म्हणजे एका चौकोनामध्ये प्रथम 4 त्रिकोण येतील. त्यानंतर हे 4 त्रिकोण झाले. नंतर 2 आणि 3 चा 2 आणि 3 याचा एक होईल. 1 आणि 4 याचा एक होईल. अधिक 2 झाले 6. नंतर 1 आणि 2 3 आणि 4 या दोन्हीचा एक त्रिकोण होईल म्हणजे अधिक 2. एकूण झाले 4 अधिक 2 6 अधिक 2 8. एका चौकोनामध्ये 8 त्रिकोण झाले. असे 5 चौकोन आहेत म्हणजे 5 गुणिले 8 बरोबर 40. आणखी आता पुढे मोजत असताना या 2 चौकोनांमध्ये याच्यामध्ये हा एक त्रिकोण होईल. त्यानंतर हा दुसरा त्रिकोण होईल. या 2 मध्ये हा तिसरा त्रिकोण होईल. हा चौथा त्रिकोण होईल. नंतर हा 2 मधला 5वा त्रिकोण होईल. त्यानंतर हा 6वा त्रिकोण होईल. नंतर या 2 मध्ये हे आहे 7वा त्रिकोण होईल. आणि ह्या 2 चौकोनामध्ये हा 8वा त्रिकोण होईल. म्हणजे अशा पद्धतीने हे 8 त्रिकोण होतील. 40 अधिक 8 एकूण 48 त्रिकोण या आकृतीमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. पुढे एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? पहिला रंग दिला आहे निळा, दुसरा दिला आहे काळा, तिसरा लाल आणि चौथा आहे हिरवा. या 4च रंगाचे चेंडू या पिशवीमध्ये आहेत. परंतु निळे चेंडू किती आहे? निळे चेंडू समजा या पिशवीमध्ये आपण एक चेंडू आहे असे म्हणतो. सर्व चेंडू एक्स म्हणून. मग यामध्ये निळे चेंडू किती येतील? 12 सोडून सर्व निळे म्हणजे निळे येतील एक्स वजा 12. 21 सोडून सर्व काळे, काळे चेंडू येतील एक्स वजा 21. 20 सोडून सर्व लाल, लाल चेंडू येतील एक्स वजा 20. आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. हिरवे एक्स वजा 19. आता यामध्ये या 4 प्रकारचे चेंडू आहेत. सर्व चेंडू एक्स आहेत म्हणजे आपण या 4 चेंडूसाठी आलेले जे अंक आहेत त्यांची बेरीज करूया. एक्स वजा 12 अधिक एक्स वजा 21 अधिक एक्स वजा 20 अधिक एक्स वजा 19 बरोबर हे सर्व मिळून एक्स आहे. आता हे समीकरण सोडवल्यानंतर एक्स 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 4x होतील. 4x वजा 12 आणि 21 33, 33 आणि 20 53, 53 आणि 19 72. 4x वजा 72 बरोबर x. बरोबर चिन्हाच्या पुढे x घेऊया, 72 पुढे घेऊया. त्यावेळेस चिन्हामध्ये वजा असेल तर अधिक होतो, नंतर ऋण होतो, तसा धन होतो. या नियमानुसार 4x वजा x बरोबर 72. 72 इथे ऋण आहे, तिथे धन होती म्हणजे 3x बरोबर 72. x बरोबर 72 चे 3 होईल. 3 ने भाग दिले 24 72 म्हणजे x ची किंमत 24 आहे. या पिशवीमध्ये सगळे निळे चेंडू किती आहे? 24. ताळातून प्रभावी पडतं. निळे चेंडू x वजा 12 म्हणजे 24 वजा 12 बरोबर आहे 12. 24 वजा 21
म्हणजे आले निळे काळे 3, लाल आले 24 वजा 20 4 आणि हिरवे आले 24 वजा 19 म्हणजे 5. 12 आणखी 15 15 आणि 19 19 आणि 5 24 म्हणजे आपली पिशवीतील चेंडू संख्या बरोबर आहे 24. तर एकूण पिशवीमध्ये चेंडू आहे 24. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवतो. अक्षरमालेतील कोणते अक्षर पूर्ण वर्गसंख्या व वर्गसंख्येच्या चौपट क्रमांक असलेल्या स्थानावर आहे? 2 अक्षर पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला प्रथमतः अल्फाबेट लिहावे लागेल. अशा पद्धतीनं 1 ते 25 आपण अल्फाबेटचे अक्षर लिहिलेले आहे. यामध्ये अक्षरमालेतील कोणते अक्षर पूर्ण वर्गसंख्या व वर्गसंख्येच्या चौपट क्रमांक असलेल्या स्थानावर आहे? आता प्रत्येक दिलेल्या अक्षरासाठी त्यांचे जे स्थान आहे त्या अक्षरमालेतील ते कळूया. ए म्हणजे 1 आहे, डी म्हणजे 4 आहे, 4 आहे, 5 10 11 15 16 20 आणि 21 ते 25. दुसरा पर्याय ए आणि पी. ए म्हणजे 1 आहे, पी म्हणजे 16 आहे. तिसरा ए आणि वाय. ए म्हणजे 1, वाय म्हणजे 25 आहे. चौथा डी आणि पी. डी म्हणजे 4 आहे आणि पी म्हणजे 16 आहे. या ठिकाणी 1 4 1 16 1 25 आणि 4 16 हे त्या अक्षरासाठी आलेले त्यांचे स्थान आहे. तर यामध्ये पुढे दिलेले वर्गसंख्या व वर्गसंख्येच्या चौपट. आता ह्या सर्व वर्गसंख्या आहेत. 1 4 1 25 1 16 आणि 4 16 हे सर्व वर्गसंख्या आहेत. परंतु त्या दुसऱ्या निकष काय दिलेलं आहे? पूर्ण वर्गसंख्या व वर्गसंख्येच्या चौपट क्रमांक. म्हणजे एक जी संख्या दिली त्याच्या चौपट दुसरी असली पाहिजे. 1 च्या चौपट 4 हा पर्याय बरोबर आहे. 1 च्या चौपट 16 हा पर्याय चुकतोय. 1 च्या चौपट 25 हा पर्याय चुकतोय. 4 च्या चौपट 16 हा पर्याय चुकतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पुढे ऋतूंची सुरुवात हेमंत ऋतूपासून होते असे मानल्यास 6व्या ऋतूच्या सुरुवातीचे अक्षर कोणते? तर यासाठी आपल्याला मराठी 6 ऋतूंचे नाव माहिती असले पाहिजे. त्यामध्ये क्रम कसा आहे? प्रथमतः पहिला ऋतू येतो आपला वसंत. पहिला ऋतू आहे वसंत. दुसरा ऋतू आहे ग्रीष्म. तिसरा ऋतू आहे वर्षा. चौथा ऋतू आहे शरद. पाचवा ऋतू आहे हेमंत आणि 6वा ऋतू आहे शिशिर. अशा पद्धतीनं हे 6 मराठी ऋतू आपल्याला माहित असले पाहिजे. यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? हेमंत ऋतूपासून सुरुवात करायची. आपण वसंत पासून ह्या ऋतूंची सुरुवात होते. परंतु जर हेमंत हा पहिला मानला तर त्यानंतर येणार ऋतू येईल शिशिर हा दुसरा येईल, वसंत हा तिसरा येईल, ग्रीष्म हा चौथा येईल, वर्षा हा 5वा येईल आणि शरद हा 6वा येईल. असे मानल्यास 6व्या ऋतूच्या सुरुवातीचे अक्षर कोणते? मग ह्या 6व्या ऋतूच्या सुरुवातीचे अक्षर आहे ते श येईल. पर्यायामध्ये पहिला व, वी, व आणि सी असे पर्याय दिले होते. म्हणजे या ठिकाणी श हा पर्याय दिलेला आहे. परंतु यामध्ये एक टायपिंग मिस्टेक दिसते या प्रश्नामध्ये की पहिला आणि तिसरा क्रमांक जो पर्याय आहे तो एकच दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 2 पैकी 1 ठिकाणी कुठेतरी श हे अक्षर पडलं. तर या प्रश्नाचं उत्तर समजा आपण 3 श घेतलं तर 3 किंवा 1 त्या ठिकाणी श घेऊ तर श हे या प्रश्नाचं
योग्य उत्तर आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एक काही गोष्टी झालेल्या आहेत. चिन्हांचा क्रमबद्धपणा लयबद्ध मालिकेमध्ये या ठिकाणी 3 गट आपल्याला दिलेले आहेत आणि चौथा गट त्याच्यानंतर पुढे क्रमाने काय होईल हे त्यामध्ये विचारलेलं आहे. तर यामध्ये प्रथमतः आपण या चिन्हांना जर नंबर दिला तर आणखी सोपं जातं. म्हणून 1 2 3 4 5 असे जर क्रम दिले आणि पुढे निरीक्षण करत गेलो तर पुढे काय दिसतंय या ठिकाणी 5 नंबरचं चिन्ह प्रथम आलंय 5 नंतर 1 त्यानंतर 2 आणि 3 मध्ये आपल्याला बदल झाले 2 आणि 3 मध्ये बदल झालेला आहे आणि 4 नंबरचं स्थिती वाढली म्हणजे इथं फक्त चेंजिंग झालं. तसंच या 3 शेवटचं अक्षर पहिल्यांदा घेतलं एम बरोबर आहे नंतर स्टार बरोबर आहे नंतर 2 आणि 3 मध्ये बदल केला वर्तुळ आणि चौकोनामध्ये इथे चेंज केलेलं आहे इकडे इकडे गेलं आणि शेवटचे ते पुढे काढलं. मग आता या त्याच नियमानुसार शेवटचं अक्षर पहिल्यांदा घ्यायचं आणि 2 आणि 3 नंबर मध्ये आता बदल करायचं. मग शेवटचं अक्षर आहे एम एम पहिल्यांदा येईल शेवटचं अक्षर चिन्ह आहे त्रिकोण म्हणजे त्रिकोण पहिल्यांदा येईल तर त्रिकोण पहिल्यांदा येणार हा एक पर्याय आहे. पहिल्यांदा त्रिकोणी त्रिकोणानंतर एम येईल आणि एम नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चिन्हामध्ये आता बदल करायचं म्हणजे वर्तुळ अगोदर येईल आणि स्टार पुढे जाईल वर्तुळ अगोदर येईल आणि स्टार पुढे जाईल आणि शेवटी राहिला चौरस. तर या पद्धतीने जर मांडणी केली तर त्रिकोण एम गोल स्टार आणि चौकोन तर पर्याय क्रमांक 1 हा याच्यासाठी होतोय याच्यामध्ये क्रमबद्धता चुकलेली आहे म्हणून 65व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. एक बसच्या रांगेत उमेशच्या पुढे 5 व्यक्ती सोडून 4 व्यक्ती उभे आहेत व मागे 10 व्यक्ती सोडून 3 व्यक्ती उभे आहेत तर मध्यभागी उभे असलेल्या सुरेशचा क्रमांक किती? ती जर आपण बसची रांग पकडली तर या रांगेमध्ये उमेश इथे आपण उमेश उभा आहे असे गृहीत धरूया. उमेशच्या पुढे 5 व्यक्ती सोडून 4 व्यक्ती गेले म्हणजे इथून पुढे 5 व्यक्ती आहेत त्या 5 सोडून पुन्हा 4 व्यक्ती उभ्या आहेत इथे 4 आहेत व मागे 10 व्यक्ती आहेत 10 व्यक्ती सोडून म्हणजे उमेशच्या पाठीमागे ते 10 येतील आणि ते सोडून पुन्हा 3 व्यक्ती उभे आहेत तर मध्यभागी उभ्या असणाऱ्या सुरेशचा क्रमांक या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण प्रथम काय करावं लागेल या रांगेतील सर्व व्यक्तींची संख्या काढावी लागेल. मग सर्व व्यक्तींची संख्या काढताना उमेशच्या पुढे असलेल्या 5 अधिक 4 बरोबर 9 उमेशच्या मागे असलेल्या 10 अधिक 3 10 अधिक 3 बरोबर 13 आणि उमेश एक स्वतः याप्रमाणे या रांगेत उभे असलेल्या टोटल व्यक्ती येतील 13 आणि 9 22 आणि 1 23 रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या येईल 23 आणि मग यामध्ये मध्यंतरी उभा असलेल्या सुरेशचा क्रमांक काढायचा आहे. कोणत्याही रांगेमध्ये ज्यावेळेस आपण मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीची नंबर काढतो त्यावेळेस त्यामध्ये अधिक 1 करणे आणि 2 ने भागायचे 23 अधिक 1 बरोबर 24 भागिले 2 बरोबर 12 म्हणजे त्याच्या सुरेशचा जो क्रमांक आहे तो 12वा क्रमांक पाठीमागे 11 व्यक्ती असतील तो 12 येईल आणि मागे 11 व्यक्ती असतील 11 अधिक 11 22 आणि तो एक 23 अशा पद्धतीने या रांगेमध्ये 23 व्यक्ती येतील म्हणून सुरेशचा क्रमांक आहे तो 12 येईल. पुढील प्रश्न आहे जर आग्नेय दिशेला उत्तर दिशा म्हटले तर वायव्य दिशेला काय म्हणावे लागेल? आग्नेयला उत्तर म्हणायचं आपण
आग्नेय आदन प वा उ ई उ. तर हे चक्र आपल्या डोक्यात असल्यानंतर यामध्ये आपण आग्नेयला उत्तर म्हटलेलं आहे. तर आग्नेयच्या पाठीमागे उत्तर किती दिसत आहे? 1 2 3 3 नंबरने पाठवलं जाते. आग्नेयच्या पाठीमागे 3 नंबर. तर वायव्येला काय बोलायचं? वायव्येचे देखील 3 नंबरने मागे जायचं. 1 2 3. या ठिकाणी आपण प्रतिगतीविरुद्ध दिशेत फिरलेलो आहे. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेलो आहे. म्हणजे प्रथमतः ज्या दिशेने गेलोय त्या दिशेने याचं उत्तर काढायचं. तर वायव्येला दक्षिण म्हणता येईल. वायव्येला दक्षिण दिशा म्हणता येईल. तर 67व्या प्रश्नाचं दक्षिण म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. एका वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवार येत असल्यास त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराला होईल? या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला काही गोष्टी दिनदर्शिकेतील लक्षात असल्या पाहिजे. काही संकल्पना आहे. त्या संकल्पनेमध्ये 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहे. शिक्षक टिळक झाले, बालकांना स्वातंत्र्य दिले. शिक्षक टिळक शिक्षक झाले, बालकांना स्वातंत्र्य दिले. यामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी, शिक्षक दिन, बालक दिन आणि स्वातंत्र्य दिन यासाठी सर्व तारखा एकच असतात. म्हणजे 1 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर आणि 15 ऑगस्ट या तारखेला एकच वार येतो. ही एक कन्सेप्ट आपली क्लिअर असली पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रात गांधी, महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू आणि पर्यावरणात मराठी. हे जर आपण लक्षात ठेवलं तर या दिवशी देखील म्हणजे 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबर, नंतर शाहू जयंती 26 जून, पर्यावरण दिन 5 जून आणि मराठी दिवस 27 फेब्रुवारी यासाठी देखील एकच तारीख आहे. त्या पद्धतीने गेलं तर आपण त्या तारखा पटकन काढू शकतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि त्याच्यावर जर नाताळची तारीख असेल तर ती जोड असते, पण त्यामध्ये हे जमत नाही म्हणून आपण दुसऱ्या पद्धतीने काढूया. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला जर 1 तारखेला जो वार असेल तो महिना जर 30 दिवसाचा असेल, 30 दिवस, तर पुढील महिन्याचं 1 तारीख ही 1 वार पुढे जाते. 1 वार पुढे येते. जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारीख 2 वाराने पुढे जाते. आता यामध्ये 1 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 1 जानेवारी. आपल्याला त्या वर्षात शेवटचे दिवस काढायचे म्हणजे डिसेंबरचा शेवटचे दिवस काढायचे म्हणजे 1 जानेवारी येते. टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट आहे आणि त्या दिवशी सोमवार येतो. ऑगस्ट दिवस 31 आहेत, सप्टेंबरचे 30 आहेत, ऑक्टोबरचे 31 आहेत, नोव्हेंबरचे 30 आहेत, डिसेंबरचे 31 आहेत, जानेवारीच्या दिवसाचे लागू शकतात कारण डिसेंबरचा शेवट पडत आहे. मग 1 ऑगस्टला जर सोमवार असेल तर 1 सप्टेंबरला हा 31 दिवसांचा वार महिना आहे म्हणून 2 वाराने कुठे जायचं? सोमवार नंतर 2 वाराने बुधवार सोडून द्यायचा. 1 सप्टेंबरला येईल गुरुवार. त्यानंतर 1 ऑक्टोबरला येईल, हा 30 दिवसाचा आहे म्हणजे 1 दिवस वाढेल, शुक्रवार सोडा, शनिवारी. नंतर ऑक्टोबर हा 31 दिवसांचा आहे म्हणजे 2 वार सोडायचे, रविवार आणि सोमवार सोडा. या ठिकाणी 1 नोव्हेंबरला मंगळवार येईल. नोव्हेंबर 3 दिवसांचा आहे म्हणजे बुधवार सोडून 1 डिसेंबरला गुरुवार येईल.
आणि 1 जानेवारीला शुक्रवार आणि शनिवार सोडायचा म्हणजे रविवार. 1 जानेवारीला रविवार येतो. आपल्याला या प्रश्नामध्ये वर्षाचा शेवट कोणत्या वारीला म्हणतो. मग 1 जानेवारीच्या वार समजला आपल्याला रविवार, मग त्याच्या अगोदरचा 31 तारखेला मागचा वार म्हणजे शनिवार. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. खालील मेन आकृतीतील एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती दिलेली आहे. त्याचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कारकून, शिपाई, रखवालदार आणि ड्रायव्हर ही वेगवेगळ्या आकृतीत दाखवले. कारकून चौकोनात दाखवलेले, शिपाई आयताने दाखवलेले, रखवालदार वर्तुळात दाखवले आणि ड्रायव्हर त्रिकोणात दाखवले. तर यामध्ये विचारलेला जो प्रश्न आहे किती शिपाई ड्रायव्हिंग करू शकतात. शिपाई कोणत्या आकृतीमध्ये आहे? आयतामध्ये आहे. किती शिपाई ड्रायव्हिंग करू शकतात? ड्रायव्हर हे त्रिकोणात आहे. किती शिपाई ड्रायव्हिंग करू शकतात? यामध्ये ही आकृती पाहत असताना आपल्या असं लक्षात येईल की या दोन आकृतीत छेदलेले ज्या संख्या आहेत त्या 3 आणि 5 आहेत. परंतु सहजसहजी सांगितलं 8 हा छेदल्यासारखा दिसतो, परंतु 8 फक्त कारकून आणि ते ड्रायव्हर आहे. तर शिपाई आणि ड्रायव्हर असलेले 3 अधिक 5 म्हणजे ही जी संख्या आहे 24 संख्या 3 अधिक 5 बरोबर 8. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढे 4 प्रकारची कामे करण्याची संख्या फक्त 3 प्रकारची कामे करण्याच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? मग 4 आकृतीमध्ये छेदलेली जी संख्या आहे ती पाहूया आपण. 4 आकृतीत छेदलेली असेल संख्या इथे येतात, 3 फक्त 3 मध्ये येते, मग येणार 5. 4 कामे करण्याची संख्या 5 येईल. 3 प्रकारची कामे करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? आता 3 प्रकारची कामं करणारी संख्या आहे. 3 प्रकारचे काम करणाऱ्यांचे निरीक्षण करा. त्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर 3 नंतर 8 आणि हे 18 हे 3 प्रकारचे देते. कारण 5 हा अंक आपण 4 प्रकारच्या कामामध्ये घेतलेले आहे. त्यामुळे 3 अधिक 8 अधिक 18 18 आणि 8 26 26 आणि 29 म्हणजे 29 येतील 3 प्रकारचे काम करणारे. आणि आपण काय विचारलंय? फक्त 3 प्रकारचे कामे करण्याच्या संख्येपेक्षा किती कमी आहे? मग ही 5 ही संख्या 29 पेक्षा किती कमी आहे? 29 वजा 5 बरोबर 24. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या आकृतीमध्ये फसवण्यासाठी आणखी एक दिलेले आहे की जर समजा आपण चुकीने हा 5 जर त्यामध्ये गृहीत धरला, 4 कामं करणाऱ्यांची संख्या 5 आली आणि जर या 3 कामामध्ये 5 मिसळले तर 29 अधिक 5 34 होईल. आणि आपण 34 मधून जर 4 कामामध्ये संख्या 5 वजा केली तर 29 पर्याय आपण नाही गडबडीमध्ये काढू शकतो आणि एक नंबर आपण बरोबर घेऊ. परंतु हे उत्तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न आकृतीत दिलेला भाग उत्तर आकृतीमध्ये लपलेला आहे तो भाग ज्या आकृतीत लपलेला आहे त्या आकृतीचा पर्याय निवडा. आता यामध्ये जो आकार या ठिकाणी लिहिलेला आहे तो आकार प्रत्यक्षात या आकृतीमध्ये कुठे बसतो ते पाहायचंय. तर ते पाहत असताना प्रथमतः एक एक घटक त्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करायचा. प्रथमतः आपण हा जो तुकडा दिलेला आहे तो बघूया. इथे तो बसत नाही, इथे बसत नाही, इथे बसतोय, इथे बसतो. या ठिकाणी बसत नाही, इथे मात्र तो बसतोय.
यामध्ये नाही यामध्ये. म्हणजे एकच घटकाचं निरीक्षण केलं तर तो भाग प्रथम तापमान इथं बसलेला दिसतोय. त्यानंतर ही जी रेषा आहे ही रेषा हा भाग धरला हा भाग धरला हा भाग धरला या ठिकाणी ही रेषा देखील बसते. नंतर ही जी रेषा आहे ती रेषा देखील या ठिकाणी बसते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72. प्रश्न आकृतीतील घडीचा भाग संपूर्णपणे उघडल्यास आकृती कशी दिसेल ते पर्यायामधून शोधा. यामध्ये देखील आपण एक एक घटक तो मोठा केलेला त्याची जी घडी आहे ती वर्तुळाचा चौथा भाग या ठिकाणी केलेला आहे. तर तो चौथा भाग उघडल्यानंतर ती आकृती कशी तयार होईल त्याकडे नजरेने पटपट बघूया. प्रथमतः पहिला भाग उघडला. हा जर भाग उघडला तर चौकोन चारही बाजूकडे यायला पाहिजे. इथे आहे इथे नाही ही आकृती बाद झाली. इथे आहे इथे नाही. त्या दोन आकृत्या या पहिल्या ह्याच्यामध्ये बाद झाल्या. दुसरं निरीक्षण करूया. दुसऱ्या निरीक्षणामध्ये सुरुवातीला जो हा भाग रंगवलेला आहे तो दोन्ही बाजूनी इथे बरोबर आहे. इकडे पण जाईल इथे बरोबर आहे. ती गेली आकृती गेली या ठिकाणी बरोबर आहे तो जोडतो. नंतर हा भाग पाहूया. हा भाग समोर आणि खाली जाईल. समोर आणि खाली इथे समोर गेलेला आहे खाली पण गेलेला आहे. इथे समोर आहे खाली आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ही जी आकृती आहे गणित जर पूर्ण उलटली तर याप्रमाणे आकृती आपल्याला दिसणार. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायमधून निवडा. या ठिकाणी आपल्या डोळ्यात दिसणार नाही. फक्त जैसे जे आकृती आहेत तसे तशी आकृती पुढे पाहिजे. एक एक घटक जुळत चालायचा. यामध्ये आपण हा जो वरचा झेंड्यासारखा भाग आहे तो इथे उलटा झालाय नाही त्या 3 मध्ये बरोबर आहे. नंतर त्यावरच्या त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे ते 4 आकृत्यांमध्ये बरोबर आहे. त्यानंतर खाली त्या आडवी रेषा आणि ते 2 चौकोन आहेत तर ते इथे आडवी रेषा नाही म्हणजे हा जुळत नाही यामध्ये आहे. नंतर यामध्ये जे चौकोनामध्ये रेषा आहे ती तिरपी इकडून लागली उजव्या बाजूने. आता ही दोन आहे याच्यात उभी रेषा लिहिली हा भाग जुळत नाही म्हणजे ही आकृती असते. शेवटचा पॉईंट पाहूया. ही जी वक्र रेषा आहे आणि हा चौकोन आहे तो देखील ही वक्र रेषा आणि हा चौकोन दोन रेषा जुळत आहेत. म्हणजे 73व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. यामध्ये हे उदाहरण आपण या पद्धतीने सोडूया. बरोबर प्रश्न x मानू आणि चुकीचे प्रश्न 2x मानू. बरोबर प्रश्न x मानू म्हणजे चुकीचे प्रश्न 2x होतील. चुकीचे प्रश्न बरोबर 2x. या दोन्हीची बेरीज म्हणजे बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न 51 आहे. म्हणजे 3x बरोबर 51 येईल. तर x बरोबर 51/3 17×3 51 x बरोबर 17. म्हणजे त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. x बरोबर 17 बरोबर प्रश्न आपण x मानले तर 17 प्रश्न त्याचे बरोबर असतील आणि 34 प्रश्न त्याचे चुकलेले असतील. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आणि या प्रश्नाचे शेवटचा प्रश्न आहे. दुपारी 1:20 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो. यामध्ये आपल्या काही संकल्पना क्लिअर असल्या पाहिजे. 1
1 वाजून 20 मिनिट दिले. प्रथमतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण घड्याळाचा काटा ज्यावेळेस एक राऊंड मारतो मिनिट काटा किंवा तास काटा त्यावेळेस तो 360 अंशातून फिरतो. 360 अंशातून एक राऊंड पूर्ण करतो. मग आपण जर 12 ते 3 एक गृहीत धरलं, 12 ते 3 एवढा जर विचार केला तर 3 वाजता तो काटकोन करतो. म्हणजे 12 ते 3 याच्यामध्ये जे 3 भाग आहेत त्या प्रत्येक याच्यामध्ये 30 अंशाचा कोण होईल. 12 ते 1 पर्यंत 30 अंश होतील, 1 ते 2 मध्ये 30 अंश होतील आणि 2 ते 3 मध्ये 30 अंश होतील. मग मिनिट काटा आणि तास काटा याचे तास काटा हा 1 मिनिटामध्ये, तास काटा 1 मिनिटात 0.5 अंशाने पुढे जातो. 1 मिनिटामध्ये तास काटा 0.5 अंशाने पुढे जातो आणि मिनिट काटा मात्र 6 अंशाने पुढे जातो. मिनिट काटा 6 अंशाने पुढे जातो. आता इथं आपल्याला 1 वाजून 20 मिनिटांना विचारलं. मग 1 ते 20, 1 आणि 20 यामध्ये 1 2 3 म्हणजे हे 90 अंश आहे. यामध्ये 90 वर्षाचा कोण होईल. 1 ते 4 मध्ये 90 वर्षाचा कोण होतो. पण ज्यावेळेस मिनिट काटा पुढे चालला त्यावेळेस तास काटा देखील तो 1 वरती थांबणार नाही, तो पुढे येणार आहे. तो किती 20 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये किती पुढे येईल. तास काटा 1 मिनिटात अर्ध्या अंशाने पुढे जातो. मग 20 मिनिटामध्ये 20 गुणिले 0.5 म्हणजे अर्धा अंश, म्हणजे 20 गुणिले 0.5 म्हणजे 10 मिनिट, 10 अंश. या ठिकाणी त्यावेळेस तास काटा 10 अंशाने पुढे आलेला असेल. 1/3. मग हे टोटल 1 ते 4 पर्यंत 90 अंश आहे. त्यापैकी 10 अंशाने तास काटा पुढे आलेला आहे. म्हणजे 90 वजा 10 अंश उत्तर येईल 80 अंश. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 80 अंशाचा कोन झालेला असेल. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घड्याळावरचं संकल्पना क्लिअर करू. तास काटा आणि मिनिट काटामधील जे कोणी अंतर असतं ते लक्षात ठेवून या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. तर या पद्धतीने आपण फेब्रुवारी 2025 ची जी बुद्धिमत्ता विषयाची तृतीय भाषा बुद्धिमत्तेची जी प्रश्नपत्रिका होती ती पूर्णपणे या ठिकाणी सोडवलेली आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. टाइम झाला किती झालं. खूप छान शिकवलं सर. खूप छान शिकवलं सर. खूप छान शिकवलं सर. खूप छान शिकवलं सर. खूप छान खूप छान शिकवलं सर. खूप छान शिकवलं सर तुम्ही. खूप छान शिकवलं सर तुम्ही. मयुरी खूप छान शिकवलं सर. किती घंटे होते आज.